तर स्वागत आहे तुमचं आणखी एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग असणार आहे अंशूच्या बर्थडेचा। तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही सर्वजण छान असे तयार झालेलो होतो आणि डेकोरेशन ही कंप्लीट झालेलं होतं। तर सर्व बायकांना वगैरे मम्मीने सांगितलेलं होतं तर बर्थडे लवकरच करून घ्यावं म्हटलं, कारण जर अंशूची झोपीची वेळ आणि बर्थडेची वेळ एकच झाली तर ती खूपच किरकिर करणार, त्यामुळे म्हटलं की आपण लवकरच करून घेऊया। मग तर तिला ड्रेस वगैरे लगेच घातलेला होता, म्हणजे लगेच तिच्या बर्थडेच्या वेळेस जर घातला असता तर ती खूपच जास्ती असं किरकिर केली असती, त्यामुळे तिला अगोदरच ड्रेस वगैरे घालून घेतला। सर्व तिचं जे काही होतं हेअरस्टाईल वगैरे सर्व करून घेतलेलं होतं आणि मस्त ती छान तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती। मग तितक्यात केक वगैरे आलेला होता, तर केक डॉलचा सांगितलेला होता। मग नेमका कसा आलाय मला याची घाई लागलेली होती की मग पटापट लगेचच केक काढून घेऊया म्हटलं। आणि कसं जर केक अगोदर आणून ठेवला असता फ्रीजमध्ये आणि अचानक जर लाईट गेली असती तर सर्व ते क्रीम मेल्ट झाली असती आणि हा आईस केक सांगितलेला होता, त्याच्यामुळे म्हटलं की ज्यावेळी बर्थडे आहे त्यावेळीच आपल्याला केक घेऊन येता येईल। तर मग त्यावेळीच केक घेऊन आलेला होता। तर सर्व बायका जमलेल्या होत्या। गावाकडे कसं होतं ना की संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक वगैरे असतं, त्यामुळे बायकांना यायला म्हणजे कोणाचं काम असतं तर कोणाचं काय असतं, अशा फ्री वगैरे नसतात, त्यामुळे एक एक अशा करून येत होत्या। मग जसं येईल तसं आमच्या आईने सर्वांना हळदी कुंकू लावलं। तर अंशूचा ड्रेस वगैरे तर घालून झालेला होता, फक्त आता तिला घालायचे होते म्हणजे ते परी फ्रॉकवरचे पंख, तर ते तिला मी घालत होते आणि ती नको बोलत होती। तिला काय माहिती म्हणजे नेमकं ते काय असतात, तर ती हात झटकायची। मग तिला तसंच हात वगैरे तिचे पकडून ते पंख घातले, पण ते थोडेसे लूज होत होते, मग त्याला मी असे बेंड करून लावले तर छान बसले। मग त्यानंतर ती हातच लावू देत नव्हती, चक्क ती नको नकोच म्हणायची। मग कसं बसं तिला घातलेलंच होतं। ती पंख ती काढून फेकेल त्याच्या आधी बर्थडे करून घेऊया म्हटलं। मग पटकन तिला बसवलं चेअरवरती। खरं तर तिला चेअरवरती ती बसेल का नाही याची गॅरंटी नव्हती, पण ती बसली। तर बघा तुम्ही पुढेच किती छान बसलेली होती। तर मम्मी तिचं ऑप्शन वगैरे करत होती आणि तीही खूप शांत बसून सर्व असं म्हणजे एन्जॉय करत होती।